राजकारणातील तब्बल 90% नेते केवळ सत्ता कोणाची येते आणि कोण मंत्री बनतं याचीच वाट पाहत असतात. अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचे कान टोचलेत. अमरावतीत बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणावर जोरदार फटकेबाजी केली. नेत्यांनी पक्ष का सोडला आणि दुसऱ्यांनी त्यांना पक्षात का घेतलं हे त्यांनाच कळत नाहीये, असा टोला त्यांनी लगावलाय. सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य कधीही संपू शकतं, पण विचार कधीच संपत नाहीत, असं गडकरी म्हणाले. राजकारणामध्ये राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. पॉलिटिक्स इज इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशियो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि हा विचार स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, शेती क्षेत्राबद्दल, कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता ठेवून हे चित्र बदलवण्याचा आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे कठीण काम आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये समाजातल्या तळागाळातल्या माणसाचं जीवन बदलवणं हे सोपी काम नाही. आमच्या 4 परिवारामध्ये एक ज्येष्ठ विचारक होते, दत्तोपंत ठेंगडी. ते नेहमी असं म्हणायचे की every politician thinks about his next election and every socio-economic reformer thinks from century to century. ज्याला समाजाचा, देशाचा विचार करायचा असतो त्याचा प्लॅन 100 वर्षाचा असतो आणि ज्याला पुढची निवडणूक जिंकायची असते त्याचा विचार स्वाभाविक, पण आम्ही राजकारणात आता मागावेच लागतात आणि निवडून यावंच लागतं. पण माझा अनुभव थोडासा चांगला आला. मी ठरवलं की माझ्या विचाराशी मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला जे पटलं तेच मी करीन. आणि मी सांगितलं की जातीपातीचं राजकारण नाही. आणि जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की तुम्ही हे करू नका. मी म्हटलं मी बोलेन. मग म्हणे तुम्ही हारा. मला हारला तर माणूस बोलते काय? हारू तर हारू, हे नाही करायचं. आणि माझा अनुभव आहे की मला लोकांनाही पण नक्कीच अशा चांगल्या गोष्टींना लोक सपोर्ट करतात. समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये जे दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, त्या दरिद्र नाराच्या मनामध्ये प्रेमाची आणि संवेदनशीलची भावना ठेवणं हे खरं म्हणजे राजकीय नेत्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे. मगाशी भीमसेन जोशीच्या आवाजात अभंग सुरू होता. ते का रंगले गांधले त्यासी म्हणे जो आपुले तुझी साधू ओळखावा देवती तिच्या खऱ्या अर्थाने पंजाबरावांचा वारसा पेरणं खूप कठीण आहे, कारण त्यामागे एक विचार आहे, त्यामागे एक ध्यास आहे आणि हे काम अनेक वर्ष करावं लागणार. आणि हे करत असताना अनेक अडचणी आहेत, समस्या आहेत. पण त्या अडचणी आणि समस्यांकडे न घाबरता त्याच्यावर पण युद्धभूमी सोडून जेव्हा पळून जातो तेव्हा तो समाप्त. त्यामुळे जीवन मिळालं तोपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता घडत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. आणि हे जे चालण्याचा मंत्र तुम्ही सांगितलं चांगला आहे. त्यामुळे मला कधीच कळत नाही की शिक्षण संस्थेच्या निवडणुका का होतात आणि का लोक राजकारण शिक्षण क्षेत्राशी जोडतात. खरं म्हणजे जे चांगलं काम करतात त्यांच्या मागे जनते उभं राहिलं पाहिजे, तर शैक्षणिक संस्थेचा विकास होईल. नाही केलं तर त्यांना बदलवलं पाहिजे. पण हळूहळू सगळ्या दृष्टीमध्ये आपल्या देशातली लोकशाही जी आहे त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार नेते किंवा पक्ष नाहीये, जनता जबाबदार. आणि जशी जनता आहे तसे नेते भेटतात लोकांना. हे बोलण्याकरता धाडस लागतं, पण मी ते करतो. त्यामुळे तुम्हाला ठरवलं पाहिजे की उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता काम करणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं की निवडून करायचं. शक्यतो निवडणुका टाळल्या. राजकारणाच्या निवडणुका पुरतं राजकारण 15 दिवसाचं 20 दिवसाचं सगळ्यांनी केलं पाहिजे. पण निवडणुका संपल्यानंतर हे राजकारण सत्ताकारण न राहता समाजकारण झालं पाहिजे. आणि ते करत असताना जे योग्य या संस्थेच्या माध्यमातून जे हजारो शिक्षकांनी केलेल्या त्यातून अनेक उत्तम नागरिक तयार झाले.
याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि मला एक छोटासा अभिमान आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाचं वर्ल्ड स्टँडर्डचा ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आता जवळपास बांधून पूर्ण होत आलेलं आहे. आणि त्याच्याकरता आम्ही अमेरिकेपासून तर इस्रायलपर्यंत सगळ्या कन्व्हेन्शन सेंटरचा अभ्यास केला, टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला. कारण कुठेतरी हीच भावना आहे की जे शेतकरी आत्महत्या करतात ते संपलं पाहिजे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे. गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्याकरता ज्या ज्या गोष्टीची कमी असेल ती दूर कशी करता येईल याचा प्रयत्न सगळ्यांनी म्हणून जेव्हा केला तेव्हा त्या प्रयत्नाला यश मिळणार. आणि म्हणून हा जो प्रवास आहे पंजाबरावांचा हा संपलेला नाहीये. कारण ज्या माणसाचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि म्हणून जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतो. हा यावच्चंद्र दिवाकर असा नियम यायला कोणी अपवाद नाही आहे. मी मध्ये सहज एका ठिकाणी बोलताना माझ्या तोंडून एक वाक्य निघालं होतं, काळाच्या ओघात तेव्हा संपत कळत नाही. पण विचार मात्र कधी संपत नाही. कारण एक विचार एक पिढी दुसऱ्या पिढीला देत राहत असते आणि त्या विचारावर मार्गक्रमण सुरू होत असतं. त्यामुळे पंजाबरावांच्या विचाराचा वारसा घेऊन तुम्ही दोघेही जण जे काम करत आहात ते अजून खूप काम करायचं आहे. आणि ते काम करण्याकरता पंजाबरावांच्या आशीर्वादाने तुम्हाला शक्ती मिळो आणि अजून समाजाकरता शिक्षणाची सर्वसमावेशकता आणि गुणवत्ता मेंटेन करून गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर डॉक्टर झालाच पाहिजे. पण त्याचबरोबर या बळीराजाचं दुःख देखील दूर झालं पाहिजे. हे जे विचार आहे, हे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची ताकद शक्ती या विशाल जनसमुदाय इथे उपस्थित आहे. त्याने आपल्या सगळ्यांना त्या शुभेच्छा द्याव्या. मी पण व्यक्तिगतरित्या तुमच्या या उज्ज्वल भविष्याकरता आणि 75 वर्ष पूर्ण केली याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. शेवटी एकच पण अशी स्थिती झाली याचं कारणच नाही की राजकारणामध्ये तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा आणि विचारनिष्ठा कमी झालेली आहे. आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाहीये, विचार शून्यता ही समस्या आहे. आणि म्हणून कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात. कधी जनता निवडून देते, कधी निवडून देत नाही. परंतु जिवंत माणसाचं व्यक्तित्व असं असतं की तो प्रवाहाच्या बरोबर कधी वाहत जात नाही. जिवंत मासा जो असतो तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो आणि काडी कचरा आणि मेलेला मासा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत असतो. पटकन राजकीय विचार पटकन नाही, वेगळे असतील. पण जे कोणते विचार आहेत त्याच्याशी, त्या नेत्याशी मी प्रामाणिक राहील. ही तुमच्यातली जी इमानदारी आहे त्याला मी नक्की लाभ देतो आणि त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण हे फार कमी आहे. सुनील गावस्कर यांची मला नेहमी आठवते. कलकत्ता कसोटीमध्ये त्यांनी 97 रन काढले आणि त्यांचा विश्व रेकॉर्ड होत होता. आणि अचानक ते लंचला जेव्हा आउट आले आणि लंच टाइम मध्ये त्यांनी मीडिया बॉक्स मध्ये जाऊन घोषित केलं की मी प्रथम श्रेणी क्रिकेट मधून निवृत्त होत आहे. हे केल्यावर सगळ्या देशाला धक्का बसला. आणि त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा फॉर्म चांगला आहे, तुम्ही क्रिकेट चांगलं खेळता, तुम्ही अनेक शतकांचा रेकॉर्ड केलेला आहे, डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड तुम्ही तोडलेला आहे, अजून तुम्हाला पुढे जायचं आहे, मग तुम्ही निवृत्त का होता? त्यांनी दिलेलं उत्तर माझ्या असेल, तुमच्या सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा त्यांनी सांगितलं की लोक जेव्हा म्हणतात तुम्ही निवृत्त केव्हा होणार आहात ही म्हणण्याची वेळ येऊ दे. लोकांनी जेव्हा विचारलं तुम्ही का निवृत्त होता तेव्हाच रिटायर होण्याची वेळ आली आहे असं सांगितलं. म्हणजे आता जो काही तुम्हाला म्हणत नाहीये त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. निश्चितपणे तुमचं निरोगी जीवन आहे, पंजाबरावांचा विचार आहे आणि अनेक मैल दूर प्रवास करायचा तो करत राहा. चरैवती चरैवती चालत राहा. गॉड इज ग्रेट. गॉड ब्लेस यू. नमस्कार, धन्यवाद.